माझ्या बायकोची काळजी घेशील ना? वामन दादा नंतर या घरात कर्ता पुरुष मीच आहे। परशुरामला नाही ऐकायची सवय नाही, गपचूप घटस्फोट देऊन टाकायचा। या नवरा बायकोंचं काय करायचं काय कळतच नाही। बघा तेव्हा लहान मुलांसारखे एकमेकांवर चिडत असतात। एवढी बेचव झाली भाजी। अशी एकदम जेवणाला नावं ठेवून येत अहिल्या। तुम्ही एक घास खाऊन बघा, म्हणजे तुम्हाला माझं म्हणणं कळेल। जानकी, काय झालं ग? सगळे नोकर ना माजले, त्यांना एकदा सरळ केलं पाहिजे। पण ही भाजी तू केलीस ना? बापरे, म्हणजे माझं चुकलंच। मला माफ करा हा, खूप बोलले ना मी। आता काय, भाजी कशीही असली तरी खावीच लागेल। मालकीणबाईंनी केलीये ना। चुकलं माझं, लक्ष नव्हतं। असू दे, ती मिठाची बरणी दे इकडे। मिठाची नाही, साखरेची बरणी आहे ती। आज तू काही जागेवर दिसत नाहीयेस मला। काय झालं जानकी? अगं काय एवढी बावचळली आहेस? आत्याबाई, लाडाच्या व्यक्तीकडून एखादी चूक झाली तर ती पदरात घालावी। हे तू मला सांगायची गरज नाहीये। आत्या, अगं तुमच्या सगळ्यांच्या जेवणाची अजून चव वाढेल अशी एक बातमी तुम्हाला लगेच देतो। खरंच? तशी जेवणात चवीची गरज आहेच, बोला। काय? असो आत्या, वाकणीसांचा फोन आला होता। हा, नगरची दादाची सभा अप्रतिम झाली, धमाल आली म्हणे। अरे वा। आणखीन काय म्हणाले वाकणीस काका? नाही, तसं पुढे काही बोलणं नाही झालं, नंतर फोन करतो म्हणाले। एनिवे, चालू दे तुमचं, मी एवढंच सांगायला आलो होतो। मी पण आलेच। ये सफरचंद द्या, माझ्या पोटामध्ये गेल्यानंतर पटापटा पचायचे, वेळ घालवायचा नाही, सकाळची वाट बघायची नाही, कळलं का नाही? नाही तर उद्यापासून केळी खाईन, मी एकटाच पडशील बाजारात। का हो, थोबाड का पडलं मला बघून? सफरचंद नाराज झालं का तुमचं? तुला काय दुसरे काम धंदे नाहीत काय? मी सफरचंद खाईन नाही तर रताळ खाईन, तुला काय करायचंय? काही नाही, कीव येते तुमची आता। माझी क्यू करायची नाही, ठार मारून टाकेन। तिथं येऊन मला सहानुभूती दाखवायची नाही, पहिला सांगतोय। परशु शेठ, जीवच घ्यायचा असेल ना तर जिच्यामुळे तुम्हाला त्रास होतोय ना तिचा घ्या, तुमच्या बायकोचा। एवढं सोपं नाही ना, नाही तर कवाच घेतला असता तिचा जीव। परशु शेठ, अहो इतक्या दिवसात किती लोकांचे जीव घेतले तुम्ही? आतापर्यंत सगळं दुसऱ्यासाठी करत आलात, आता स्वतःसाठी काहीतरी करा। मायला काहीतरी माझ्या फायद्याचं बोलली तू, बोल बोल। नाहीतरी आता ती सुमित्रा तुमच्या गळ्यातली धोंडच झाली आहे ना। किती दिवस गळ्यात अडकून फिरणार आहात तिला? काय तो सोक्ष मोक्ष लावून टाका एकदाचा। तसं काहीतरी बोल नको, मग मला काहीतरी करावं असं वाटते। काहीतरी नाही, जे पाहिजे तेच करा। काटा काढा त्या सुमित्राचा कायमचा। तो तर काढणारच आहे मी, पुढच्या 2-4 दिवसातच काढतो की नाही बघ। पण तिला मारायचं कसं?
तू काय करते इथे हं? ही कधी आली होती? मला सांगून नाही आली ती. मला काय विचारते तू? अहो पण आता तुम्ही सगळं ऐकलं असेल मग. मी तुला ठार मारीन. तू माझ्या आयुष्यात आल्यापासून रोज काहीतरी विचित्र घटना घडत्यात. अहो परशू शेठ जरा दमानी घ्या. काहीतरी मार्ग काढू आपण. काय मार्ग काढणार? मार्ग काय कपाळ काढणार? ही बाया गेली की नाही ही सगळं जाऊन जानकीच्या कानामध्ये वाचणार. जानकी काय करणार? या विषयावर म्हातारी समोर कीर्तन लावणार आणि म्हातारी लाडक्या मुलाचा हात धरून माझी थिंड काढणार. नाही असं काही नाही होणार. ही बया जर बाहेर जाऊन काही बडबडली ना तर माझंही काही खरं नाही. तुझं काही खरं नाहीच आहे. तू जाशील तिकडं चंबू गबाळ घेऊन गावाला. मला इथं या घरामध्ये आयुष्य काढायचे. माझ्या आयुष्याचे 12 वाजवलीस तू. तुझा बहित नाही. तू निघ. परशू शेठ मी इथं असेपर्यंत काही होणार नाही तुम्हाला. नका काळजी कर. तर ही बाई बाहेर जाऊन बोंब मारायच्या आधी ना मीच बाहेर जाऊन बोंब मारते. अरे बाई तू आता आणि नवीन नाटक काय करू नको. कळलं की नाही? तू निघ बाईत न निघ. परशू शेठ बघत राहा फक्त आता. डोंबल बघणार. एवढे खेळ बघितलेत ना आता हा शेवटचा. बघू या खेळात तुमची आत्ताची बायको जिंकतीये का तुमची होणारी बायको. मायला बाई आहे का भिताड आहे? देवा यात वाचू रे बाबा. हॅलो. कशी झाली सभा? गर्दी होती? हे सगळं आत्ताच बोलायला हवं का? मी आल्यावर सांगेन तुला. अहो तुम्ही रागवू नका ना माझ्यावर. ते रात्रीतून फोन बंद पडला. मी तो चार्ज करायला विसरले होते. ठीक आहे मी आल्यावर बोलूया. हां नका ना रागवत माझ्यावर. अहो मी रात्रीतून 2-3दा दचकून सुद्धा उठले. मला वाटलं तुमचा फोन आलाय पण नव्हता केला तुम्ही फोन. हे बघ जानकी मी आत्ता खूप घाईत आहे. मी आल्यावर तुला सगळं सांगेन. हां बाय. हॅलो. जानकी ताई मला थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. मग बोल ना. आता परवानगी कशाला विचारतेस माझी? नाही कळत नाहीये कसं बोलू. तुला काय वाटल? परशुदा काही बोलले का? नाही नाही ते नाही काही बोलले. आत्याबाई? अहिल्याताई? नाही मग कोण बोललं तुला? सुमिताई त्या बोलल्या मला. सुमिताई? कसं शक्य आहे? रोजच बोलतात. मला म्हणतात चिवला सांभाळायला आता मी आली आहे. तुझी काही गरज नाही. नाही सुगंधा. सुमिताई असं काहीतरी बोलणं शक्यच नाही. मी चांगली ओळखते तिला. मला बोलल्या ना त्या. परशू शेठने माझ्या बरोबर काय केलं ते कळलं असेल त्यांना बहुधा. ते तिला कळलं तरी ती तू अशी असं वागणार नाही. मला माहिती आहे.
आता तुला खोटच वाटत असेल राहिलं. अगं खोटं वाटण्याचा प्रश्न नाहीये, पण तुझा काहीतरी गैरसमज झालाय. सारखं माझ्याशी वाईट बोलतात. जीवला जवळ पण घेऊ देत नाहीत मला. हिडीस पिडीस करतात सारखी. वेड्या माणसाचा काय भरोसा. सुगंधा, तुम्ही काही वेडी नाहीये. नाही, चुकलं माझं. पण मी तरी काय करू सांग. मला लय भीती वाटते त्यांची. नको काळजी करूस. तुमच्यातले गैरसमज मिटते. चा. वा, छान. नुसते बसून आहात ना? मग जेवायला का नाही आलात? का भाऊजींच्या यशानेच तुमचं पोट भरलंय? अहिल्या, दादा आता मागे वळून पाहणारच नाही बघ. रमावती, नगर, त्यानंतर आता नाशिक आणि हळूहळू उभा महाराष्ट्र. तुम्हाला एवढा आनंद का झालाय? कमॉन अहिल्या, फॉर अ चेंज तरी दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानायला शिक ना. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना अशी अवस्था झाली आहे तुमची. लग्न कोणाचं आणि उत्साह कोणाला बघा. प्रेम, प्रेम म्हणतात त्याला. हा, दुसऱ्याच्या आनंदात जो आनंद मानून घेतो, सुख मानतो, अहिल्या तो खरा माणूस. नाहीतर जनावरं आणि माणसं याच्यात काय फरक आहे ग? उगाच भाषण करण्याची गरज नाही. मी एवढंच विचारायला आले की या सगळ्या पावसात एखादा शिंतोडा तरी तुमच्यावर उडालाय का? अच्छा, असं आहे हे. आईला मी काय सांगतोय ते नीट ऐक. मी वकील आहे आणि दादा राजकारणी. हा, संपूर्ण भिन्न भिन्न गोष्टी आहेत या. त्यामुळे उगाच नसती स्वप्न पाहू नकोस. ज्या दिवशी तुमच्याशी लग्न झालं ना, त्याच दिवशी स्वप्न पाहणं बंद केलंय मी. त्यामुळे आता जे काही सांगते ना, ते तुम्हाला सत्याची जाणीव व्हावी म्हणून सांगते. अरे बाप रे. अच्छा, तर मग दादा राजकारणी आहे याचा मला काय फायदा होऊ शकतो हेही सांगा एकदा. बोला. राजकारणात एखादं पद तरी मागू शकता ना तुमच्या बंधुराजांकडे. हो, नक्कीच मागू शकतो. पण समजा मलाच त्यात रस नसेल तर? मग माझ्यासाठी मागा. मला रस आहे. राजकारण माझ्या रक्तात आहे. ते तू मला वेगळं सांगायची गरज नाही अहिल्या. गेल्या वेळेला युगंधरा प्रकरणात आपण जो काही तमाशा केला तो सगळ्या घरांनी पाहिलाय, नाही का? त्याच वेळेला आपली राजकीय योग्यता काय आहे जगाला माहिती झाली आहे. बरं ठीक आहे, माझ्यासाठी जाऊ दे. स्वतःसाठी काहीतरी मागा. उद्या भाऊजी सत्तेवर आले तर मंत्री व्हाल तुम्ही. तुला ती म्हण माहिती ना अहिल्या, अजून वसलं नाही शहर आणि टाकू हजर. तसं करतेस तू. जरा जमिनीवर येऊन विचार कर. निवडणुका व्हायच्यात अजून, आणि निवडणूक जिंकणं इतकं सोपं नसतं. अच्छा, मग जगात सोपं काय असतं ते तरी सांगा ना. मूर्खासारखा विचार करणं खूप सोपं असतं. जो तू नेहमी करतेस. हे घे. काकू, मला खरंच काही खायला नकोय ग आता. अगं माझं खरंच पोट भरले. जो येतोय तो मला खायलाच देतोय. मी तुझ्यासाठी खायला नाही प्यायला आणले. घे.
अगं पण हे जे काही आहे ते शेवटी माझ्या पोटातच जाणार आहे ना. आणि खरंच माझ्या पोटात ना अजिबात जागा नाहीये का आता. हे बघ अमृता, आम्ही हे तुझ्यासाठी जे काही आणतोय ना ते तुझ्यासाठी नाहीये, ते ना होणाऱ्या बाळासाठी आहे. आता हा डाळिंबाचा ज्यूस यांनी ना बाळाची कांती एकदम सतेज होते बघ. घे. थोडक्यात काय, तू मला ज्यूस प्यायला लावणारच आहेस. माझाही नाईलाज आहे ग, निदान होणाऱ्या बाळासाठी तरी घे. अगं जानकी, बरं झालं तू आलीस. प्लीज अगं प्लीज सुमित्रा काकूला सांग ना, ती मला बळे ज्यूस प्यायला लावते. जानकी, आता तूच सांग हिला डाळिंबाचा ज्यूस बाळासाठी किती गरजेचा आहे ते. हे बघ, बाळ पोटात असताना आई काय काय खातेय, काय काय पितेय यावरच बाळाचं आरोग्य अवलंबून असतं. हो की नाही ग? मला काय माहिती, तुम्हाला दोघींनाच अनुभव जास्त आहे ना याचा. नाही, तुलाही येईल अनुभव, कारण आता आमच्या नंतर तुझाच नंबर आहे. काय ग जानकी, खरंय काय ऐकतेय ते? ए, आता तुम्ही दोघी मिळून मला छळू नका. अच्छा, आणि तुम्ही मला सारखं सारखं खायला घालून छळताय त्याचं काय? मी नाही, सुमिताई. नाही, पण मजे मजेत का असे ना, मुख्य विषयाला हात घातला गेलाय. काय अमृता? अगदी बरोबर आहे. काय का जानकी? चला मी जाते, मला बरीच काम आहे. अगं खरं तर मी सुमिताईशी काय ग जानकी, काही काम होतं का? नाही, काही नाही. हे बघ जानकी, तू उगाच विषयाचे टाळाटाळ करू नकोस हा. तू अजूनही आमच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाहीयेस. तुमच्या प्रश्नांची उत्तर तुम्हीच शोधा, मी जाते. ए जानकी, अगं ऐक तर. जानकी, चला अमृता, आता पिऊन घे. नाही काकू, खरंच नको. अगं अशी काय? अगं काकू, खरंच पिऊन पोट घे भरलंय. बरं पण तू. तू- सांगते थोडं आई. थोडं थोडं हा पिते थोडं. अगं त्या पेपरातल्या गावातल्या बातम्या काय वाचते, मला महत्वाचं बोलायचं आहे. अरे हो हो हो, काय घाई काय आहे एवढी? त्या सुमित्रा बरोबर माझं लगीन लावून देताना तुला घाई होती, पुढे होतीस तू. दादाला तर समाजसेवेचा ऊत आला होता. मग आता काय चाललंय ते दिसत नाही होय तुम्हा लोकांना? तुम्हा नवरा बायकोंमध्ये काय चाललंय ते आम्हाला कसं कळणार? दादा आणि जानकी मध्ये काय चाललंय ते बरोबर ठाऊक असते, आमचं तेवढं ठाऊक नाही होय तुम्हाला? तुला जे काही बोलायचंय ना तेवढंच बोल. ठीक आहे, त्या सुमित्रापासून मला घटस्फोट पाहिजे. काय डोकं बिकं फिरलंय का काय तुझं? नाही माझं फिरलेलं नाही, तिचं फिरलेलं आहे. जरा कुठे बोलायला गेलं बोलत नाही, तोंड फिरवून बसती. नवरा बायको म्हणून काय तर नातर शिल्लक राहिले काय आमच्या दोघांमध्ये, नाही की नाही? मग मी काय म्हणतो, तिच्या जबाबदारीतून मला मोकळं करून टाक की. तू कधी या लग्नाची जबाबदारी घेतली होतीस रे? हे बा आता विषयाला फाटे नको, घटस्फोट पाहिजे, बस संपला. अरे या घरात सध्या काय चाललंय माहिती नाहीये का तुला? नरसिंहाच्या डोक्यावर काय कमी ओझी आहेत का? अजून निवडणुकीचा निकाल लागायचाय. त्याच्या आधीच काय रे हे तुझं? इथे माझ्या आयुष्याचा निकाल लागायची वेळ आली आणि दादाच्या डोक्यावर जबाबदाऱ्यांची महत्व आहे होय तुला? हे काही नाही, त्या दादाच्या भल्यासाठी आम्ही आमच्या सुखाचा बळी किती दिवस द्यायचा? तुझ्या सुखाचा बळी द्यायला दुसऱ्या कोणाची गरज नाहीये परशू. तुझा तूच पुरेसा आहेस. ती म्हैस आहे की नाही माझी बायको, डोक्यात जायला लागले माझ्या, घटस्फोट पाहिजे गप्प म्हणे. बस, सून आहे ती या घराची. मग तू तुझ्या खोलीमध्ये रात्रीची झोपायला घेऊन जात जा, आहे की नाही? माझ्याबरोबर झोपली की नाही एकदा तुम्ही गळा दाबणार. आत्याबाई मी तिचा गळा दाबणार, सांगून ठेवतो तुला मी. होय काय नाही, तो दादाचा निकाल केव्हा लागेल तेव्हा लागेल, त्याच्या आधी माझा यो घटस्फोटाचा निकाल लागायला पाहिजे. अरे तो नरसिंह आहे म्हणून तुला एवढी तरी किंमत आहे रे. नाही तर रस्त्यावरचं काळं कुत्रं तरी विचारत होतं का रे तुला? कीर्तन नको चालू करू, घटस्फोटाचं काय करत ते सांग. हे लग्न नरसिंहाने लावलेलं आहे, त्याच्यामुळे या बाबतीतला निर्णय नरसिंहच घेईल. मी याच्यामध्ये पडणार नाही. मला काहीही विचारू नकोस, कळलं? या अभिनंदन, त्रिवार अभिनंदन. आता रमावती नंतर नगर, क्या बात.
तसं नाहीये वामन. रमावतीपेक्षा ही नगरचं यश आपल्यासाठी जास्त महत्वाचं होतं. रमावती तरी आपलंच आहे, पण नगर आपल्यासाठी नवीन आहे. हो साहेब, आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला झेंडा रोवायचा आहे. यापुढची प्रत्येक सभा यशस्वी होईल. होणार होणार वाकनीस, नक्कीच होणार. आता नगर तर झालंच आहे, यानंतर नाशिक. नाशिक तर काय आपला बालेकिल्लाच आहे, त्यामुळे यश ओघाओघानं येईलच. तुम्ही कधी आलात? मला कोणीच कसं बोललं नाही. सभा कशी झाली? वाकणीस, तुम्ही दमला असाल तर विश्रांती घ्या. होय सर. मी सुद्धा जरा फ्रेश होतो. आलो वामन.